Question 3. Find the equation of the circle with center at 3 and 1 and touching the line 8x minus 15y plus 25 equal to 0. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ द सर्कल. आणि आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, तर सेंटर ॲट 3 and 1 आणि दुसरं काय दिलंय, तर दॅट सर्कल टचिंग द लाईन, सर्कल टचिंग द लाईन 8x minus 15y plus 25 equal to 0. तर ह्या दोन माहितीवरून, ह्या दोन इन्फॉर्मेशनवरून, एवढ्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला इक्वेशन ऑफ द सर्कल काढायचं आहे. तर इक्वेशन ऑफ द सर्कल काढण्यासाठी इथे आपल्याला सेंटरचे पॉईंट माहिती आहेत, म्हणजे फक्त रेडियस माहित नाही आपल्याला. तर आपल्याला सेंटर रेडियस फॉर्ममध्ये जे इक्वेशन असतं ते आपल्याला इथे याचा आपल्या इथे वापर करायचा आहे. ते इक्वेशन काय आहे, x मायनस h स्क्वेअर प्लस y मायनस k स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. तिथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे. h आणि k काय घ्यायचे आपल्याला, तर कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर, h इक्वल टू 3 अँड k इक्वल टू 1 हे आपल्याला इथे ह्या इक्वेशनमध्ये ठेवायचे. आणि r ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. r मीन्स रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ सर्कल, तर ही आपल्याला फाइंड आउट करायची. ते आपण असा एक सर्कल काढू, समजून घेण्यासाठी काढायचं आपल्याला. आणि हा सेंटर आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट आहे 3 आणि 1. वर्तुळाचे केंद्राचे निर्देशक आहेत 3 आणि 1. आणि वन लाईन इज टचिंग टू धिस सर्कल, ही लाईन आहे. अँड इक्वेशन ऑफ धिस लाईन इज 8x मायनस 15y प्लस 25 इक्वल टू 0. तर इथे आपल्याला रेडियस काढायचे. आधी आपल्याला सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती, फक्त रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचं. तर रेडियस मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड धिस लाईन, दिस डिस्टन्स. सपोज धिस डिस्टन्स इज p. हे कसं काढणार, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट अँड लाईन दॅट इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑर मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे आपल्याला a काय घ्यायचं, b काय घ्यायचं, x1 काय घ्यायचं आणि y1 काय घ्यायचं हे माहिती नाही. तर इथे a आणि b काय घेणार आहोत आपण, x कोऑर्डिनेट ऑफ x कोइफिशियंट ऑफ this x coefficient is here 8 and y coefficient is, so a is here 8. A means what, x coefficient of x, and a means x coefficient of x, and b means y, b means y coefficient, y चा कोइफिशियंट काय आहे ते म्हणजे b, जे निगेटिव्ह 15. मग इथे a आणि b आपल्याला हे घ्यायचे. आणि x1 y1 काय घ्यायचं आहे, तर ह्या सेंटरचे जे पॉईंट आहेत, सेंटरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते घ्यायचे. म्हणजे x1 इक्वल टू 3 अँड y1 इक्वल टू 1. आणि हे ह्या इक्वेशनमध्ये ठेवून आपल्याला डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू धिस लाईन काढायचं आहे. अँड p इज नथिंग हिअर, रेडियस ऑफ द सर्कल. कारण ती रेषा ह्या सर्कलला टच झाली, म्हणजे हे अंतर काय आहे, त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड द लाईन इज नथिंग बट रेडियस ऑफ द सर्कल इक्वल टू r. आता हा फॉर्म्युला वापरून आपण रेडियस फाइंड आउट करू. Put a equal to 8 and b equal to negative 15, x1 equal to 3 and y1 equal to 1. Therefore, radius r equal to ax1 means 8 into 3 plus negative 15 into 1 plus, now here c is 25 divided by square root of a square plus b square means 8 square plus negative 15 square equal to 8 into 3, r 3 2 is 8 into 3 24 minus 15 into 1 means minus 15 plus 25 divided by 8 square is 64 and negative 15 square means negative 15 into negative 15. Now here negative become positive, and 15 square is 225. 225. Now 24 plus 25 minus 15. 24 plus 25 means 49.
minus 15 means 4 and 3, 34. 34 divided by 64 plus 225, 9, 8 and 2, and 289 is square of 17. Square root of 229 means 17. 17चा वर्ग बरोबर 289. 289. Therefore R equal to 34 divided by 17. 34 भागिले 17. 17 एक 17. 17 दोन्ही 34. Therefore R equal to 2. Radius is 2. माझा रेडियस माहिती आहे आणि सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित आहेत. त्यावरून आपण आता इक्वेशन ऑफ द सर्कल फाइंड आउट करू. By using center radius formula or form of the equation of the circle, x minus h square plus y minus k square equal to r square. Put here h equal to 3, k equal to 1 and radius is 2. Therefore x minus 3 square plus y minus 1 square r square means 2 square. आता इथे minus b square चा फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो इथे वापरायचा आहे. x मायनस 3 स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर मायनस 2 इंटू ab मीन्स 2 इंटू 3 6, 6 इंटू x 6x प्लस 3 स्क्वेअर 9, y स्क्वेअर मायनस 2y and प्लस 1 इक्वल टू 4. 2 स्क्वेअर 4. ते सॉल्व करू. x square plus y square minus 6x minus 2y 9 plus 1 10 equal to 4. x square plus y square minus 6x minus 2y plus 10 minus 4 equal to 0. ही टर्म आपण LHS ला घेतली इथे. ही प्लस आहे इकडे आपण मायनस केलं. Therefore x square plus y square minus 6x minus 2y plus 6 equal to 0. 10 minus 4 6. And this is the equation of the circle having center at the 3 and 1 and circle touching the line. 8x minus 15y plus 25 equal to 0. Answer: x square plus y square minus 6x minus 2y plus 6 equal to 0. Equation of the circle. x वर्ग अधिक y वर्ग वजा 6x वजा 2y अधिक 6 बरोबर 0 हे वर्तुळाचे इक्वेशन आहे. ज्या वर्तुळाचे केंद्र हा 3 आणि 1 वर आहे आणि जो वर्तुळ रेषेला टच करतो त्याचं इक्वेशन आहे 8x वजा 15y अधिक 25 बरोबर 0.